मी साक्षी राणी बोलते. आज जागतिक महिला दिन साजरी करत आहोत. सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. माझ्या शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. आज 8 मार्च आपण जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत. स्त्री ही घराची शान असते. ती आई, मुलगी, पत्नी अशा अनेक भूमिका असते. सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करतो. दरवर्षी आपण 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी सर्व महिलांचा सन्मान केला जातो. एवढे म्हणून मी माझे भाषण. नाव कृष्णा आहे. विजू नका पण जगायला शिका. विजू नका पण जगायला शिका. याचं कारण काय? याचं कारण फुलांच्या पायगडीवरून चालताना काटे बोचले तर सहन करायचे का? फुलांच्या पायगडीवरून चालताना काटे बोचले तर सहन करायचे का? कारण काट्यांना फक्त बोचणंच माहीत असतं, वेदना कळत नसतात. कारण काट्यांना फक्त बोचणंच माहीत असतं, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा, की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए वेलकम सुस्वागत, हम झुकते हैं तुम चलना सीखो, हम झुकते हैं तुम चलना सीखो. धन्यवाद. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर दगदगता अंगार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही ती तर दगदगता अंगार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. आपण सर्वजण जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्व महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 8 मार्च आहे. आपण येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस महिलांसाठी साजरा करत आहोत. स्त्री ही घराची शान असते. जाऊना दडवलं त्यांनी शोध शिवबांना. साक्षात झालं ते आई भवानी. जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आहे राजमाता जिजाऊ. यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. पुणे येथील शिवनेरीगड इथे शिवबांना जन्म दिला. राजमाता जिजाऊ यांचा विवाह सागीर राजे भोसले यांच्याशी झाला. धन्यवाद.